हॅलो नमस्कार, स्वागत आहे मैत्रिणींनो तुमचं आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये। आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। तर सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। त्याचबरोबर आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस 2024 चे ते आजपासून स्टार्ट झालेलं आहे। 2023ला आपण टाटा बाय बाय केलं काल। छान असं जसं जमेल तसं सेलिब्रेशन केलं मीही, कारण की माझ्या मागे जे ते आमच्या भाऊबंदाचं लग्न होतं तर त्याची गडबड होती, तर जसं जमेल तसं मी जे ते सेलिब्रेशन केलेलं आहे। आणि त्यानंतर आज आहे सोमवार म्हणजे बघा नवीन वर्षाची ही सुरुवात, आणि सोमवार म्हणजे आपली आठवड्याची पहिली सुरुवात असते। तर खूप छान अशी सुरुवात झालेली आहे ह्या वर्षीची। तर माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं तुम्हा सगळ्यांना ह्या नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आहे। नवीन वर्ष तुम्हाला खूप छान आरोग्यमयी आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारं जाऊ हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते। तर मैत्रिणींनो आता आपण व्लॉगला सुरुवात करूया। तर आज येते मी 6 वाजता उठले होते, आणि उठल्यानंतर मी माझं यूट्यूबचं काम केलं 1 तासभर। त्यानंतर मी 7 वाजता जे ते कामाला लागले। त्यानंतर मी माझं घर पारोसं काढणं, किचन पुसून घेणं, झाडलोट करणं, म्हणजे हे सगळे कामं केले। काही आपले पर्सनल कामं असतात ते केले, आणि त्यानंतर आंघोळ केली। आंघोळ करून झाली की लगेचच मी जे ते जे माझे हाताने धुवायचे जे कपडे असताना ते धुवून टाकत असते बाथरूममध्येच। आणि त्यानंतर बाहेर आलं की माझं स्किन केअर करत असते। तर स्किन केअर मी ते माझं करायला घेतलेलं आहे। फेस वॉशने रोज मी 2 टाईम चेहरा जो तो धुवत असते, सकाळ संध्याकाळ। तर फेस वॉशने चेहरा चांगला क्लीन करून घेतलेला आहे आंघोळ करताना। त्यानंतर बाहेर आलं की लगेच रोज वॉटर चेहऱ्यावरती लावायचं। त्यानंतर जे ते माझं मी सिरम लावत असते ते सिरम लावून घेतलं, सनस्क्रीन लावून घेतली। त्यानंतर रेग्युलरची जी मी क्रीम यूज करते ना, फेस क्रीम, ती लावून घेतली। आणि बस टिकली लावली, लिपस्टिक लावली, आणि सिंदूर म्हणून लिपस्टिकच थोडीशी लावून घेतली हाताला। थोडंसं हे बॉडी लोशन लावलं, आणि बस माझं एवढं हे रोजचं सकाळचं स्किन केअर असतं। यापेक्षा जास्त मी काही करीत नाही, आणि बस रोज सकाळी एवढंच केलेलं असतं। तर असं एवढं माझं स्किन केअर करून झालं की लगेचच मी जे ते माझा सकाळी व्लॉग स्टार्ट करायचा असेल तर व्लॉग स्टार्ट करीत असते। तर फाउंडेशन वगैरे मी रेग्युलर बेसिसवर यूज करत नाही, कधीमध्ये यूज करते। तर या पद्धतीने मी माझं फक्त स्किन केअर केलेलं आहे। आणि त्यानंतर जे कपडे धुतलेले होते ना, ते कपडे वाळत घालायला आलेले आहे। तर शौर्य जे ते उठलेला होता, मुलं सगळे उठलेले होते, आपापले सगळे कामं करत होते। आणि ते शौर्याला मी एक काम दिलेलं होतं की सकाळी जे ते पाणी मारलेलं होतं ना, तर ती नळी तिथे पसरवायची राहिलेली होती, तर त्याला ती नळी पसरवायला लावलेली आहे। आणि बेलाराणी सुद्धा इथेच आहे, तिचंही काही ना काही मागे 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 चालू असतं। तर तिचंही इथे चालू होतं, माझ्यासोबतच खेळायचं, शौर्यसोबत खेळायचं। तर तिला थोडंसं नादी लावत लावत मी हे कपडे सगळे जे ते स्टँडवर वाळत घालून घेईल। तसे तर मी दोऱ्या पण बांधलेल्या आहे कपडे वाळत घालण्यासाठी, पण हाताने धुतलेले कपडे जे ते मी शक्यतो या स्टँडवरच वाळत घालते, कारण की कपड्यांवर जे ते मशीनमध्ये धुतलेले कपडे जे ते पटकन वाळून जातात, आणि हे स्टँड जे ते दिवसभर उन्हात राहतं। तर सकाळचं आता हे कोवळं ऊन येते, एवढं जास्त कडक ऊन नसतं। तर 12 वाजेपर्यंत मी या स्टँडवर जे ते हे कपडे असेच वाळून देते। आणि हे सगळे कपडे जे ते हाताने धुवायचे होते, त्यामुळे मी ते हाताने धुवून टाकलेले। आणि त्यानंतर मी आता हे कपडे वाळत घालून घेईल। आणि त्यानंतर घरात गेल्यानंतर सगळ्यात अगोदर माझं काम असतं ते म्हणजे आंघोळ वगैरे झाली की मी जे माठातलं पाणी असतं ना, एक तांब्या भरून माठातलं पाणी घेते, ते उंबरठ्यावर शिंपडते। त्याचबरोबर आपलं जे अंगण असतं ना, तर मागच्या अंगणातही आणि पुढच्या अंगणातही मी हे पाणी जे ते शिंपडून घेत असते। आणि त्यानंतर उंबरठा जो तो ओल्या कपड्याने पुसून घेत असते। सकाळी उठल्यानंतर झाडलोट केलेली असते, तर ह्या वेळेला म्हणजे आत्ता झाडलोट करायची गरज नाही, सकाळीच केलेली असते। आणि बस फक्त हे माठातलं पाणी जे ते उंबरठ्यावर शिंपडून घेऊन, अंगणात शिंपडून घेऊन मी उंबरठा पुसून घेईल। आणि त्यानंतर तुळशीला पाणी घालून घेईल। तर तुळशीला पाणी घालून घ्यायचे, हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायचे, अगरबत्ती लावायचे, आणि बस आपली तुळशीची पूजा आपण संपन्न करून घ्यायची। आणि त्यानंतर लगेचच मी तुळशीची पूजा केली की लगेचच जे ते
उंबरठ्याची पूजा करून घेत असते। तर रोजची रोज येते मी रोज म्हणजे हळदीचं लेपन नाही करत उंबरठ्याला। काही सणवार असले किंवा शुक्रवार गुरुवार असला ना त्या दिवशी मी उंबरठ्याला लेपन करत असते। तर फक्त आज उंबरठा पुसून घेते, म्हणजे रोजच मी फक्त उंबरठा पुसून घेते आणि हळदी कुंकू अक्षता वाहून उंबरठ्याची पूजा करून घेत असते, रोजचे रोज दर्शन घेत असते आणि त्यानंतर मी माझी गॅसची पूजा करत असते। तर ही माझी रोजची सवय आहे की मी माझं सगळं काम आवरलं की स्वयंपाकाची तयारी वगैरे करून ठेवते आणि त्याच्या अगोदर जे ते स्वस्तिक काढून घेत असते मी गॅसवरती। तर रोज कुंकवाने मी स्वस्तिक काढत असते गॅसवरती आणि मग गॅसची पूजा करत असते। गॅसजवळ साजूक तुपातला दिवा लावत असते, म्हणजे फुलवात लावत असते, अगरबत्ती लावत असते, पूजा म्हणजे हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करत असते, दर्शन घेत असते। तर हा माझा नित्यनियमाचा क्रमच आहे। मी नेहमीच अशा पद्धतीने माझी पूजा जी ती करत असते। तर या पद्धतीने मी पूजा करून घेईल, त्यानंतर मी लगेचच येते सूर्यदेवांना अर्घ्यही देऊन घेईल। तर हेही मी रोजचे रोज करते आणि त्यानंतर मिस्टर जे ते त्यांना लवकर जायचं होतं आज, तर त्यांचं आवरलेलं होतं। तर त्यांनी फक्त एक जो लाडू असतो ना आपला मी केलेला लाडू आहे थंडीतला, तो एक लाडू खाल्ला, पाणी वगैरे घेतलं आणि ते ऑफिसला जायला निघाले। तर माझी ही पूजाच चालू होती, ते जे ते ऑफिसला जायला निघाले तर मी त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग माझी पुढची पूजा जी ती केली। तर रोजची रोज मी म्हणजे मला जशी आठवण राहील तशी एखादा दिवस स्किप होतो, पण जेवढं आठवण राहील तेवढं माझ्या परीने मी रोजचे रोज त्यांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करत असते। त्यांचं दर्शन घेऊन झाल्यावर मी ते तुळशीला सूर्यदेवांना अर्घ्य देऊन घेतलं, बेलाच्या झाडालाही पाणी वाहून दिवा अगरबत्ती लावून घेतली। तर ही माझी पहिल्या टप्प्यातली रोजची रोज पूजा असते आणि ही न चुकवता मी रोजची रोज ही पूजा करत असते, मिस्टरांचं दर्शनही घेत असते आणि त्याचबरोबर रोजची रोज मी गुलाबात्तर जे असतं ना ते आपल्या दोन्ही हातांवर मनगटावर आणि गळ्यावरती लावत असते। त्याच्याने जे ते आपला शुक्र बळकट होतं, तर त्याकरता मी ते अत्तर सुद्धा लावत असते। काही गोष्टींचे मी जे ते नियम लावून घेतलेले ते नेहमीच मी करत असते। तर या पद्धतीने मी माझी सकाळची सगळी पूजा करून घेईल आणि त्यानंतर मी माझी दुसऱ्या टप्प्यातली देवपूजा करायला घेणार आहे, कारण की आजच्या दिवस तर मुलांना सुट्टी आहे, त्यामुळे मी अगोदर देवपूजा करणार। पण स्वयंपाकाची मी काय तयारी करून ठेवलेली ते दाखवते। तर आज येते सुकी कांद्याची, हिरवी कांद्याची पात जी असते ना, कांद्याच्या पातीची भाजी बनवणार आहे। सुकी नाही आणि पातळी नाही, लपतपीत अशी भाजी बनवणार आहे। मस्त गावरान पद्धतीनेच मी ती भाजीही बनवते। तर शक्यतो माझ्या मिस्टरांना जे येते सकाळच्या टायमिंग मध्ये 9-10च्या आत जेवायला लागतं आणि गावरान पद्धतीच्या भाज्या ज्या त्या सकाळच्या टायमिंगला पाहिजे असतात। तर शक्यतो मी सकाळच्या टायमिंगचा स्वयंपाक जो शेअर करते तो गावरान पद्धतीचाच असतो। सो गावरान पद्धतीने मी हिरव्या कांद्याच्या पातीची भाजी बनवणार आहे लपतपीत। त्यानंतर सुकी मुळ्याच्या पानांची भाजी बनवणार आहे। तर खूप छान आणि खूप टेस्टी ही भाजी बनवून रेडी होती। ह्या भाजीचे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असे बेनिफिट्स असतात। कोणाच्या अंगात पाय दुखत असतील, सांधे दुखत असतील, सांध्यांमध्ये सारख्या चमका निघत असतील ना, तर त्यासाठी ही मुळ्याची जी पालेभाजी असते ना ती खूप चांगली असते। युरिक ऍसिड ती कमी करते। अजून खूप सारे याचे गुणधर्म आहे, तुम्ही युट्यूबवर सर्च करू शकता किंवा मग आजीबाईचा बटवा हे पुस्तक आहे त्यातही तुम्ही बघू शकता। खूप छान छान अशा मुळ्याच्या भाजी, हिरवी मुळ्याची भाजी जी असते ना तिच्या रेसिपीचे आपल्यासाठी आपल्या शरीरासाठीचे बेनिफिट सांगितलेले आहेत। तर हिरवी मुळ्याची भाजी करणार आहे। तर दोन्ही भाज्या मी कशी करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि त्यानंतर आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस, सोमवार, फर्स्ट डे। छान असे सगळ्यांचे फ्रेश मध्ये काम चालू होता। आमचं तर काय काल रात्री 12-12:30-1 वाजला, कारण की तिकडे लग्नाच्या ठिकाणी आम्ही थोड्या वेळ गेलो होतो, म्हणजे मिस्टर गेले होते, मी बाकीची माझी तयारी करत होते। त्यांनी मला बोलवलं पण माझं जाणं शक्य झालं नाही। तर मी देते एवढ्या म्हणजे 10:30 वाजता आम्ही शिर्डीवरनं आलो। इतकी सारी ट्रॅफिक होते तिथं, तर ट्रॅफिक मध्ये आम्ही अडकलो ना, तर 10:30 वाजता मी आले। त्यानंतर मग मी ह्यांच्यासाठी मी तिथे खाल्लेलं होतं सँडविच आणि पेस्ट्री खाल्लेली होती, तर माझं त्यात भरून गेलेलं होतं। मग मी घरी येऊन काही जेवण केलं नाही, पण मुलांना जे ते एक बर्गर आणलेला होता, बर्गर पॅटीवाला असतो ना तो बर्गर पॅटी आणलेलं होतं एक आणि डोनट आणलेलं होतं। तर त्यात त्यांचं काही होणार नव्हतं, तर मग त्यांना मी अंडा भुर्जी आणि पाव ते केले होते। पोरं पावच खाणार होते, त्यांनी अगोदर सांगितलेलं होतं। आणि यांच्यासाठी जे ते कांद्याची चटणी आणि एक फक्त ज्वारीची भाकरी केली। तर बऱ्यापैकी मिस्टरांना बाहेरचं खायला नाही आवडत, मग त्यांना घरीच मी करून देत असते। मग किती वेळ हो काही हो, तर त्यांनी मी 11 वाजेपर्यंत ते करून ठेवलं होतं, अर्ध्या तासात ते होऊन गेलं, काही नाही।
पण त्यांना येता येता ते 12:30-1 वाजला. मग त्यांनी त्या वेळेला जेवण केलं, कारण की भाऊबंदाचं लग्न होतं, तिथे थांबणं खूप गरजेचं होतं. तर मग लेटच उठले मी, 6 वाजता उठले. वर्कआउटची आज सायंकाळी 5 वाजेची जी मीटिंग आहे ना, ती मी अटेंड करणार आहे. तर म्हटलं चला 6 वाजेपासूनच आपलं रुटीन शेअर करूया. सकाळी उठल्यानंतर काय कामं असतात मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे या अगोदर, तर ह्या व्हिडिओत काही ते इन्क्लूड केले नाही. तर आंघोळ झाल्यानंतर लगेच मी कपडे धुवून टाकत असते. जे नवे कपडे असतात, म्हणजे हाताने धुवायचे असतात ते कपडे मी शक्यतो हाताने बाथरूम मध्ये धुवून टाकत असते. मग ते कपडे धुतले आंघोळ झाल्यानंतर. अगोदर माझं स्किन केअर जे ते सकाळचं ते केलं आणि मग कपडे वाळत घातले. पुढची पहिल्या टप्प्यातली माझी पूजा केली आणि त्यानंतर त्याच्या अगोदरच मी जे स्वयंपाकाची तयारी करून ठेवली होती. तर मग नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे म्हटल्यावर मग डाळ भात गोडाचं काहीतरी होईल आणि 2 भाज्या, चपाती पण करायची आणि भाकरी पण करायची. तर एवढा सगळा स्वयंपाक करायचा आहे. मग त्यासाठी डाळ आणि तांदूळ जे ते भिजवून ठेवलेले होते ते आता अर्धा तास झाले भिजत होते. तर डाळ तांदूळ भिजवल्याने काय होतं की आपली गॅसची बचत होते आणि लवकर जे ते भात म्हणा डाळ म्हणा ती शिजली जाते. तर शक्यतो मी डाळ तांदूळ जे ते पटकन म्हणजे अर्धा तास अगोदर सोक करून ठेवत असते, म्हणजे ते पटकन शिजले जातात. आणि तांदळाचं कसं असतं, लांब तांदूळ जर असेल ना तो अर्धा तास अगोदर सोक करून ठेवलं तर छान असा मोकळा होतो. तर हे 2-3 कारण आहे, त्यामुळे मी डाळ आणि तांदूळ जे ते अर्धा तास अगोदर सोक करून ठेवत असते. त्याचबरोबर आता ह्या दोन्ही गावरान भाज्या आहेत, तर त्यासाठी मी लसूण जो तो सोलून घेतलेला आहे. केवढा मोठा असा गावरान लसूण सोलून घेतलेला आहे. अर्धा सोललेला, अर्धा असा तसाच घेतला, कारण की खूपच बारीक बारीक पाकळ्या राहत्या, तर ते सोलणं शक्य होत नाही. तर ते फक्त असं हातावर फुकून वगैरे मोकळा करून घेतला. आणि 10-12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तर दोन्ही भाजींना ही हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचाच लागणार आहे बारीक केलेला. तर त्या हिशोबाने 2 भाज्यांच्या हिशोबाने हा लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. हे बारीक करून घेईन. आणि एका भाजीला जे जी कांद्याची पात आहे ना त्याला शेंगदाण्याची पावडर जाते, तर ती भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर मी 1 महिन्याभराची करून ठेवलेली असते, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. तर ती आहे केलेली. तर ते फक्त रेडीमेड आपल्याला म्हणजे घ्यायचं आणि टाकायचे. आणि शेंगदाण्याची पावडर सुद्धा आपण जर बनवून ठेवली तर ती आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात, म्हणजे आपण जर समजा एवढे शेंगदाणे भाजलेले ना तर ती शेंगदाण्याची पावडर एवढी होती, तर मग आपल्याला काय होतं की जेवढी केलेली ना तेवढी आपण भाजीला युज करून टाकतो, की एवढी कुठं ठेवणार आहे. तर त्यापेक्षा जे ते आपण शेंगदाणे भाजून त्याची पावडर करून ठेवली ना, तर एवढी पाहिजे ना ते एवढीच घेतो, एवढी पाहिजे ती एवढीच घेतो, किंवा मग एवढी पाहिजे ती एवढीच घेतो. तर जेवढी पाहिजे तेवढीच आपण ती युज करतो. त्या हिशोबाने म्हणजे नासधूसही होत नाही, आपलंही जास्त खाल्ल्या जात नाही ती, आणि भाजीही जास्तीची होत नाही. तर त्यामुळे मी शेंगदाण्याची पावडर सुद्धा करून ठेवत असते. खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला इथे शेअर केलेल्या आहे. तर या पद्धतीने मी स्वयंपाकाची सगळी तयारी केलेली. डाळ तांदूळ आता शिजायला लावून दिलेले. डाळ तांदूळ शिजताय तोवर मी आता दुसऱ्या टप्प्यातली माझी देवपूजा करून घेणार आहे, कारण की आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. तर जो कुलस्वामिनीचा कलश स्थापित केलेला असतो ना, त्या कलशाला जे ते तो कलश आपण काढून घ्यायचा, त्यातलं पाणी जे ते झाडांना वाहून द्यायचे आणि त्याचं पाणी बदलायचे, पानं घालायचे. आज फ्रेश असं पाणी, फ्रेश पानं आणि फ्रेश कलश तो स्थापित करायचा आहे. तर म्हटलं चला अगोदर ती काम करून घेऊ. देवांना डीप क्लिनिंग म्हणजे व्यवस्थित आंघोळ घालून घेते. मी ती आंघोळ कशी घालते तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी आता 2-3 दिवस झाले तेव्हा एका ताईंची कमेंट होती की तुम्ही देवांना आंघोळ घालायला जे लिक्विड करता ते कसं करता. तर जे साधं आपलं टाटाचं मीठ असतं ना, ते मीठ 2 चमचे घेते. म्हणजे ह्या वाटीचं मेजरमेंट मी घेतलं तर ही 2 वाट्या भरून पाणी घ्यायचं. केंटच घेते मी, केंटचं 2 वाट्या पाणी घेते. त्यामध्ये 2 चमचे ते सफेद मीठ असतं ना टाटाचं, ते 2 चमचे मीठ घालायचं आणि त्याच चमच्याने भरून 1 चमचा सायट्रिक ऍसिड जे ते त्यात घालायचं. ते छान असं घोळून घ्यायचं. त्यामध्ये दोन्ही मीठ आणि सायट्रिक ऍसिड त्यात वितळलं गेलं पाहिजे. आणि बस हे जे लिक्विड तयार होतं ना, ह्या लिक्विडने तुम्ही मोठे मोठे घाटाचे पातेले, तांब्याचे भांडे, मोठे मोठे भांडे सुद्धा मिनिटात तुम्ही साफ करू शकता. पटकन आपली जे ते तांब्या पितळाच्या भांड्यांची स्वच्छता होऊन जाते. आणि काही प्रमाणात याचे चांदीचे आणि सोन्याचे जे भांडे असेल आपले देव असतात ना, ते सुद्धा स्वच्छ होतात. तर तुम्ही ऑल पर्पज क्लीनर याला म्हणू शकता. आणि होममेड आहे, एक 5 मिनिटात तयार होतं आणि भरपूर सारे आपले त्यात भांडे क्लीन करून होतात. तर मी देवघरातली जेवढी भांडे असते ना तेवढे भांडे त्यात क्लीन करते. तर म्हणजे हे ताटं वगैरे सगळे क्लीन करून ठेवत असते, देव क्लीन करून घेत असते. अगोदर देव क्लीन करून घ्यायचे, त्यानंतर देवपूजेचे जे ताटं, घांगाळ, तांब्या, मोठा तांब्या असतो ना ते क्लीन करून घेत असते.
तर या पद्धतीने मी जे ते लिक्विड बनवत असते आणि दरवेळेला मी फ्रेशच ते बनवून घेते. म्हणजे ज्या वेळेला मला क्लिनिंग करायचे ना त्यावेळेला बनवून घ्यायचंय. ते बनवून ठेवायचं नाही. त्याचे जे सायट्रिक ऍसिड जे त्याचं पॉवर कमी होतं मग ते भांडे क्लीन होत नाही. तर बनवून नाही ठेवायचं. ज्या वेळेला आपल्याला ते यूज करायचं ना त्याच वेळेला ते बनवायचे आणि यूज करायचे. तर ही एक टिप तुमच्यासोबत शेअर केली आणि आय होप त्या ताईंची जी कमेंट होती त्याचंही उत्तर त्यांना मिळालं असेल. तर खूप सोप्या पद्धतीने आपण कमी खर्चात म्हणजे ते काहीतरी लिक्विड मिळतं ना ते घेण्यापेक्षा आणि त्या लिक्विडने आपले हात खूप खराब होता, रफ होता. हे जे होममेड लिक्विड आहे ना देव क्लीन करण्यासाठीचं ते जर यूज केलं ना तर आपण डायरेक्टली हाताने यूज करतो तर आपल्या हातही खराब होत नाही, रफ होत नाही. आपल्या हातांसाठी म्हणजे त्रासदायक नाही राहत, देवांनाही त्रासदायक नाही राहत. ते लिक्विड लावायचं लगेच म्हणजे ते लिक्विड लावायचं देवांवर आणि व्यवस्थित देव क्लीन करून घ्यायचे. स्वच्छ पाण्याने धुवायचे आणि त्यानंतर आपल्याला साबणीचा हात घ्यायचा आणि फक्त वरून असं ते लावून घ्यायचे. म्हणजे त्याचा जो आंबटपणा आहे ना तो पूर्णपणे त्यातला काढून घ्यायचा आहे. देव पुसायचे, पुसून आणि मांडणी करायची. तर या पद्धतीने आपल्याला देव सुद्धा त्याच्याने क्लीन करायचे. खूप छान अशी ती एक टिप आहे, ती तुम्ही नक्की फॉलो करा. चला तर आता 9 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. पटकन मी देवपूजा करून घेते आणि स्वयंपाक करते आणि गुलाबजाम बनवणार आहे. तर तेही तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो इथे तुमच्यासोबत बोलता बोलता जे ते भात अर्धा शिजला गेलेला होता तर त्यातलं जे ते पाणी मी आता काढून घेणार आहे. भात शिजवताना भातामध्ये मी मीठ घातलेलं होतं. तर आता आपल्याला म्हणजे थोडंसं जास्तीच मीठ घालायचं आहे जेणेकरून आपण पाणी काढलेला भात बनवणार आहे ना लग्न कार्यामध्ये जो बनवला जातो ना तशा पद्धतीने. त्या पद्धतीनेच मी रेग्युलर जे ते भात बनवत असते. तर भातातलं जे ते पाणी मी काढून घेणार आहे आणि शक्यतो असं स्वच्छ बाऊल असतो ना त्यामध्येच मी पाणी काढून घेते कारण की खूप सारा राईस येतो अशा प्रकारे पाणी काढत असताना वाया जातो ना. तर मी त्यामुळे ह्या चांगल्या पातेल्यामध्ये अशा पद्धतीने भाताचं पाणी जे ते काढून घेत असते आणि हे पाणी जे ते डायरेक्टली मी बेसिंगमध्ये टाकून देत असते आणि उरलेला भात जे तो पातेल्यातला काढून घेत असते. म्हणजे अशा पद्धतीने आपला भातही वाया जात नाही आणि मस्त असा आपला राईसही पाणी काढलेला बनवून रेडी होतो. आणि अशा पद्धतीने मी नेहमीच जे ते भात जे ते बनवत असते पाणी काढलेला. त्यानंतर जे पाणी काढलेलं असतं ना भाताचं ते आपण मीठ न घालता जर भात शिजवला आणि ते पाणी काढलं ना तर ते आपण केसांना लावू शकतो. पण जर तुम्ही भात शिजवत असताना भाताला मीठ टाकेल असेल ना तर शक्यतो ते म्हणजे ते पाणी आपल्याला लावायचंच नाही केसांना. केसांना कंडिशनिंग मिळते चांगली ह्या भाताच्या पाण्यामुळे. तर मी मीठ टाकलेलं होतं त्यामुळे मी हे पाणी जे ते केसांना लावण्यासाठी नाही काढलं. मी हे पाणी जे ते आज तर बेसिंगमध्ये टाकून दिलं, नाहीतर रोजची रोज मी झाडांना देत असते. शक्यतो गुलाबाच्या झाडाला देत असते तर ते त्याला छान असे प्रोटीन मिळतात. तर भात जो तो बनवायला ठेवून दिलेला आहे. एक साईड डाळ शिजते आणि इकडे मी आता पीठ मळायला घेतलेले. तर 4 कप भरून मी पीठ जे ते बाउलमध्ये घालून घेईल. चवीनुसार मीठ घालून घेईल. पाणी अगोदरच मी घेतलेलं होतं आणि बस आता मी हे पीठ मळून घेईल. तर पीठ पण मी जास्त वेळ मळत बसत नाही. पीठ फक्त असं फक्त आपल्याला तिंबून घ्यायचे म्हणजे फक्त ओलं करून घ्यायचे आणि 10-15 मिनटं ठेवलं की त्यानंतर पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचे पोळ्या करतानाच. तर 10 ते 15 जवळजवळ मी तर 20 मिनटं हे पीठ जे ते मुरायला ठेवलं होतं म्हणजे छान असं पोळ्या जमता याच्या. तर या पद्धतीने मी पीठ जे ते मळत असते आणि ते भिजवत घालून आणि मग पोळ्या बनवायला घेत असते. तर मी जे ते आता हा व्लॉग जे तो स्टार्ट केलेला होता सकाळपासून पण व्लॉग जे तो खूप मोठा होत होता त्यामुळे मी हा व्लॉग जे तो हा जो भाग आहे हा पहिला पार्टमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि या पुढचा स्वयंपाकाचा जो पार्ट आहे तो पुढच्या पार्टमध्ये म्हणजे दुसऱ्या दिवशी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण की व्लॉग खूपच मोठा झाला होता. जवळजवळ 1 ते 1.5 तासाचा व्लॉग झाला होता आजचा. सो म्हटलं एडिटिंग करताना माझ्या लक्षात आलं की खूप मोठा व्लॉग झालेला आहे तर आपण हा अर्ध्या पार्टमध्ये 2 पार्ट करून यायचे हा व्लॉग जे तो आपण शेअर करूया. तर इथे मी पीठ मळून घेतलं ते झाकून ठेवलेलं आहे म्हणजे ते छान असं भिजलं जाईल आणि त्यानंतर गॅस पुसून घेणार आहे. नेहमीप्रमाणे मी सांगत असते की सारखी मी क्लिनिंग करत असते तर गॅस पुसून घेतला आणि बेसिंगही घासून व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर आता मी इथे देवपूजेला घेतलेलं आहे. तर इथे 10-10:30 वाजलेले असतील मी देवपूजा करायला घेतलेली आहे. तर सगळ्यात अगोदर मी जे पंचपाळ आहे ना ते आज क्लीन करणार आहे. तर हे मी रोजची रोज महिन्याला क्लीन नाही करत.
त्यानंतर जसं खराब होईल त्या पद्धतीने मग 8 दिवसात जरी पंचपाळा जे ते खराब झालं तर मग ते धुवायला काढायचं. तर आज मला पंचपाळा धुवायचं होतं, तर मी अशा प्रकारे प्लेटमध्ये पंचपाळ्यातले तांदूळ आणि हळदी कुंकू काढून घेतलेलं आहे आणि ते रिकामं करून घेतलेले. सगळे देव जे ते अशा पद्धतीने एक एक करून मी वरती ठेवून घेईल आणि सगळे देवांना जे ते मी सांगितलं ना त्या सोल्युशननी व्यवस्थित क्लीन करून घेईल. तर मी हे काम करतच होते, तर तेवढ्याच जे ते दरवाजावर नॉक झालं, कोणीतरी आलेलं होतं. तर मग मी बघायला गेले तर ते माझं एक पार्सल आलेलं होतं. पुढे व्हिडिओमध्ये मी तेही तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की कुठलं पार्सल आलेलं होतं. तर ते पार्सल घेण्यासाठी मला जावं लागलं, पण त्या म्हणजे अजून ते आलेले नव्हते, पण पुढे तुम्हाला कळेल की पार्सल म्हणजे दरवाजा वाजवला तर मला बाहेर जावं लागलं, त्यामुळे मी व्हिडिओ थांबवला होता. तर मी आता पटकन जे ते सगळे देव जे ते देवघरातून काढून त्यांची व्यवस्थित किचनवरती मांडणी करून घेईल आणि याच पद्धतीने मी देवघर जे ते साफ करत असते, देवांची स्वच्छता करत असते. तर आजच्याच दिवशी जे ते मी कळसातलं पाणी बदललं आणि कवड्यांचे तांदूळ, अन्नपूर्णेचे तांदूळ, कळसाचे तांदूळ आणि ही जी छोटी उतरण असते ना त्यातलेही तांदूळ जे ते मी आज जे ते बदलणार आहे. म्हणजे नवीन वर्षाची छान अशी नवीन सुरुवात, सगळं छान स्वच्छ असं असायला पाहिजे, याकरता मी तांदूळही आज बदलून घेणार आहे. आणि दर महिन्याला मी तांदूळ जे ते बदलत असते. तर डिपेंड करतं तांदूळ किती खराब झाले काय यावर, नाहीतर मग 8-10 दिवसात सुद्धा तांदूळ जे ते मी. तर हे बघा मैत्रिणींनो, हे व्हिडिओ चालूच होता, राडा तसंच तेच पार्सल आलेलं. तर म्हटलं त्याला पार्सल ओपन करून घेऊया, कारण की याची ना रिटर्न पॉलिसी खूप कमी दिवसांची असते मिशोची आणि खूप झंझट असते. त्यामुळे म्हटलं चला अगोदर हे ओपन करून घेऊया. असं आहे काय, परफेक्ट आलेली टेबल मॅट घेतलेली आहे, 150 रुपयाची आहे. मस्त ज्यूटची अशी टेबल मॅट आहे, 150 रुपयात. छान आहे, मस्त मोठी, खूप छान लुक येतं टेबलला ह्या मॅटनी. तर त्यामुळे ही मॅट घेतली एक. त्यानंतर अजून एक पार्सल आहे, ते ओपन करते. पार्सल आहे, तर हे मी ओपन नाही करणार आहे, असंच ठेवून देणार आहे, कारण की चुकीचं पार्सल आलेले. तर हे असंच इथे रिटर्नला टाकून देणार आहे. तर हे 2 पार्सल आलेले होते, तर त्यातलं एक जे हे आहे, तर हे छान आहे, 150 रुपयात घेतलं मी. तर त्याला हे पार्सल काय आलं तेही मी तुमच्यासोबत शेअर केलं, ओपनिंग करून घेतलं. तर नवीन वर्षाची नवीन सुरुवात, छान अशी मॅट आलेली आहे. चला आता मी देवपूजा करायला घेतलेली आहे ना, तर आता ते लिक्विड कसं बनवायचं ते दाखवते. त्या अगोदर ना अजून एक वस्तू मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा मैत्रिणींनो, हे देवीच्या कळसासाठी मी दागिने घेतलेले, कळसाचे दागिने. तर म्हटलं खूप दिवसाचे हे दाखवायचं माझं चालू होतं. तर हे घेतलेलं आहे नेकलेस, खूप छान आहे नेकलेस हा, आणि हा देवीच्या कळसाला देतो, खूप सुंदर दिसतो. तर दिवाळीच्या दिवसांमध्ये मी ना देवीला साडी वगैरे घातलेली असते ना नवरात्रीपासून, तर हे वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस असे चेंज करून घालायला खूप छान वाटतात. तर हा एक नेकलेस घेतलेला आहे. त्यानंतर ह्या पोथी घेतलेली आहे मी. तर ही एक, आणि शक्यतो मी देवीच्या कळसासाठीच येते मणी मंगळसूत्र असलेली पोत घेते. तर ही एक पोत घेतलेली, खूप छान सुंदर नाजूक अशी पोत आहे. आता आपण जशा वापरतो ना त्या पद्धतीचं ट्रेंडी असं सगळ्या पोथी मी घेतलेल्या आहे देवीसाठी. ही एक आहे, आणि अजून एक जी ती आता मी घालते देवीला. बघा ही एक आहे. तर या गॅरंटीच्या आणि बेंटेक्सच्या, प्युअर बेंटेक्सच्या अशा या पोथी आहे. पाण्यात जरी गेले तरी काही होत नाही. तर प्युअर बेंटेक्सच्या मी ह्या
देवीच्या कळसासाठी पोथी घेत असते, त्यानंतर साडी एक घेतलेली आहे, त्यानंतर देवांचे वस्त्र वगैरे तेही अशाच प्रकारे एखाद्या दिवशी एखाद्या ब्लॉग मध्ये तुमच्यासोबत शेअर करेल। हे जे कलरफुल ट्रॉल्या आहेत ना, यातली एक ट्रॉली जी ती मी देवीचे दागिने, देवांचे सगळे कपडे वगैरे त्याच्यासाठी करणार आहे, तर त्यावेळेला ते तुमच्यासोबत शेअर करेल। खूप सारे कपडे, साड्या वगैरे आहे माझ्याकडे। तर आता ह्या पोथीच्या इथे मी गावात गेल्यानंतर म्हणजे बाहेर कुठे गेल्यानंतर दिसली की पोत घ्यायची, काही वाटलं ते घ्यायचं, ह्या हिशोबाने घेऊन ठेवलेल्या होत्या, एक एक करून घेऊन ठेवलेल्या होत्या। म्हटलं चला तुमच्यासोबत हे शेअर करावे। आणि आज इथे मी पोत चेंज करणार आहे देवीची कळसाची, तर ही पोतची ती मी आज घालणार आहे देवीला। आणि शक्यतो जे पेंटेक्सचे दागिने असते ना, ते आपल्याला ह्या ज्या पिशव्या येतात ना त्याच्यामध्येच ठेवायचे, म्हणजे ते छान, त्यांचा कलर जात नाही, डॅमेज होत नाही। तर हे ते जे दुकानदार दादा आहेत ना, त्यांनीच मला सांगितलेलं होतं, तर मी तेच करते। आणि माझे वर्षानुवर्ष सगळे दागिने ते खूप छान व्यवस्थित जसेचे तसेच राहतात। तर हे बघा, या पद्धतीने ह्याच पिशवीमध्ये घालून मी असे ठेवून देईन। तर ह्याच ड्रॉवर मध्ये ठेवणार आहे आता मी। तर या पद्धतीने मी देवीचे दागिने, माझे दागिने ते प्लास्टिक बॅग मध्ये सिक्युअरली असे पॅक करून आणि डब्यामध्ये किंवा माझं जे पाऊच आहे ना असं ड्रेसच्या आकाराचं, त्यात ठेवत असते, म्हणजे ते सिक्युअर राहतात, त्याचा कलर जात नाही। मी माझ्याही दागिन्यांची जी व्हिडिओ आहे ती तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे। खूप छान छान असे दागिने आहेत माझ्याकडे। कालच्या लग्नाच्या ब्लॉग मध्ये जे तुम्ही बघितले ना, तेही माझे म्हणजे ओरिजिनल जे दागिने आहे ना त्याचे रिप्लिका मी बनवून घेतलेले आहे आणि बनवून मिळतात आमच्या इथे, छान अशा दागिने सगळे बनवून मिळतात, तर तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। तर येणारे पुढचे व्हिडिओ सुद्धा आपले नक्की बघा। आणि संक्रांतीच्या अगोदरच दाखवेल, मस्त संक्रांतीला छान छान असे ते दागिने मी वेअर करणार आहे। संक्रांतीसाठी स्पेशल ड्रेसही घेणार आहे, ब्लॅक ड्रेस, सगळी ज्वेलरी वगैरे ब्लॅक कलरची। मिस्टर जे ते दरवर्षीच मला त्या वस्तू जे ते सवाष्णीचं लेणं गिफ्ट करत असतात, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि दागिन्यांचाही व्हिडिओ शेअर करेल। तर नक्की आपली व्हिडिओ देते एंड पर्यंत बघत चला। आणि आता हा जो व्हिडिओ तो खूप लॉंग होईल, त्यामुळे मी काय करणार आहे की देवपूजा मी कशी करते आणि म्हणजे कशी करते ती तुम्ही बघितलेली, देवपूजेपर्यंतचा व्हिडिओ तुमच्यासोबत हा शेअर करणार आहे। आणि इथून पुढे जे ते स्वयंपाकाचा व्हिडिओ येतो, नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणजे याचाच दुसरा पार्ट जो तो शेअर करणार आहे। आता जे ते फक्त मी ते लिक्विड कसं बनवते, त्या लिक्विडने देव कसे क्लीन करते ते दाखवणार आहे आणि व्हिडिओचा एंड करणार आहे। तर व्हिडिओ जर बघायला आवडत असेल तर आपले व्हिडिओ जे ते लाईक करायचा, शेअर करायचा, कमेंट करायचा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या चॅनलवरती। तर आपल्या मित्रपरिवारामध्ये, नातलगांमध्ये सुद्धा माझे व्हिडिओ जे ते शेअर करतात, जेणेकरून त्यांचीही आणि माझीही छान अशी मैत्री होईल, आपलं चॅनल जे ते अजून ग्रोथ करेल, अजून वाढेल आणि छान असं सगळ्यांना छान छान व्हिडिओ ते मिळत जातील। तर ही एक छोटीशी एक क्लिप दाखवून मी हा व्हिडिओचा एंड करणार आहे। तर चला पुढे मी भांडे क्लीन करण्यासाठी जे लिक्विड आहे ते कसं बनवते ते दाखवते। तर हे बघा मैत्रिणींनो, इथे मी सगळे देव काढून घेतलेले आहेत, देवांची मांडणी करून घेतली किचनवर। त्यानंतर मला जे ह्या सिरप म्हणजे जे आपण लिक्विड बनवणार आहोत ना, याच्याने कुठले कुठले तांब्या पितळीचे भांडे घासायचे तेही काढून घेतलं आणि त्यानंतर आता मी इथे लिक्विड बनायला घेतलेले। तर शक्यतो हे लिक्विड बनवताना आपल्याला प्लास्टिकच्याच बाउलमध्ये बनवायचे आणि 2 वाट्या मी त्यात पाणी घेतलेले, 1 टेबलस्पून सायट्रिक ॲसिड घातलेले आणि 2 टेबलस्पून मीठ घातलेले। तर मीठ घालून छान असं हे डायल्यूट करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ह्या हे जे लिक्विड आहे ना याच्याने भांडे घासायचे तांब्या पितळीचे। तर हे बघा, इथे मी ही एक प्लेट घेतलेली, तर अशी प्लेट जे ती घ्यायची आणि आपल्याला याच्यावर फक्त ते पाणी लावून घ्यायचे आणि बस आपलं जे भांडा आहे ते मस्त चकाकलं जातं, खूप छान असं व्यवस्थित निघतं। तर हीच मेथड वापरून, हीच पद्धत वापरून मी माझे देव क्लीन करत असते, तांब्या पितळीचे भांडे क्लीन करत असते आणि खूप जणांना हे जी माझी मेथड आहे ती खूप आवडते। तर खूप छान असे हे DIY क्लीनर आहे, तुम्हीही नक्की ट्राय करा आणि तुमचे अभिप्राय कसे होते, काय होते ते मलाही सांगा, माझ्यासोबतही शेअर करा, जेणेकरून मलाही छान वाटेल की तुम्हाला मी काय दाखवलेलं आवडतंय, तुमच्या म्हणजे तुम्हाला काय पसंत येते ते। तर आजचा ब्लॉगही तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर याच पद्धतीने मी या सिरपमध्ये बुडवून सगळे भांडे आणि देव जे ते क्लीन करून घेईल आणि बस काय म्हणता ना, घंटो का काम मिनटो मी असं पटकन आपलं काम बनून रेडी होतं। तरी ते बघा प्लेटवर तुम्हाला दिसत असेल, अर्धी प्लेट छान अशी क्लीन झाली आणि अर्धी
जशीची तशी होती. तर याच पद्धतीने मी सगळे देव जे ते क्लीन करून घेईल, त्यानंतर देवांची मांडणी करून घेईल आणि त्यानंतर मग मी तुम्हाला भेटते. कारण आता मला हे एवढं करायला आहे ना 15 ते 20 मिनटं जाणार आहे. तर हे मी डीपली देवांची क्लिनिंग कशी करते काय त्याचाही मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही जाऊन तो बघू शकता. तर त्यामुळे मी ह्या व्हिडिओमध्ये ते काही डिटेल दाखवलं नाही. या पद्धतीने मी भांडे घासून घेते आणि देवही क्लीन करून घेते आणि त्यानंतर मी जे ते देवांचं दर्शन तुम्हाला घडवते की मी आजच्या दिवशी म्हणजे नवीन वर्षाच्या दिवशी कसं जे ते माझं देवघर जे ते स्वच्छ केलं आणि देवघर जे ते मी पूर्ण खालून वरून पुसून काढलं, व्यवस्थित स्वच्छ केलं आणि त्यानंतर देवाची मांडणी करणार आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी माझी देवपूजा जी ती करत असते आणि 8 दिवसातून एकदा हे लिक्विड वापरून देवांची डीप क्लिनिंगही करत असते. आणि आज जसं की नवीन वर्ष होतं त्यामुळे मी ते व्यवस्थित देवपूजा करून घेतलेली आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ.